हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला झटपट आणि खूप चविष्ट पावभाजी बनवून दाखवत आहे. तर मी इथं भाज्या चिरून घेतलेल्या आहे. कुकरमध्ये 3 चम्मच तेल गरम करून घेतलेले आहे. 2 मोठे कांदे, 2 मोठे टमाटर हे बारीक एकदम चिरून घेतलेले आहे. हे आपण तेलामध्ये परतून घेऊया लालसर होईपर्यंत. त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे. हे इथे मी 1-2 लसणाच्या पाकळ्या, एक छोटा तुकडा अद्रक हे पेस्ट करून टाकलेली आहे. हे पण आपण याच्यामध्ये परतून घेऊया. यामध्ये मसाले ॲड करूया आपण. मी इथे 3 मोठे चम्मच पावभाजी मसाला, 1 चम्मच गरम मसाला आणि 3 चम्मच लाल तिखट घेतलेले आहे. हे मसाले आपण याच्यामध्ये परतून घेऊया. मसाल्याला छानपैकी आपलं इथे तेल सुटलेलं आहे. मी इथे अर्धा बीट घेतलेला आहे किसून. बीटमुळे आपली भाजी हेल्दी पण होते आणि भाजीला कलर पण छान येतो. आणि इथे मी टाकलेले आहे 1 चम्मच बेसन. बेसनमुळे आपली भाजी एकजीव होते, घट्ट होते, बाइंडिंग छान येते त्याला. तर अशा प्रकारे बेसन टाकून तुम्ही पावभाजीचं भाजी बनवून बघा, खूप छान लागते. एकजीव पण राहते आपली भाजी, बाइंडिंग छान येते. यामध्ये चिरलेल्या भाज्या टाकूया आपण. मी 1 ढोबळी मिरची मोठी घेतलेली आहे बारीक चिरून. 150 ग्रॅम गोबी घेतलेली आहे. हिरवे मटर घेतलेले आहे 1 वाटी. हे भाज्या मी परतून घेत आहे याच्यामध्ये. आपण नेहमी उकळून भाज्या बनवून घेतो पावभाजीची. एक वेळेस अशा प्रकारे चिरून भाजी बनवून बघा तुम्ही. भाजी खूप छान लागते. बारीक चिरून घ्यायची एकदम आणि कुकरमध्ये 1 शिटी होईपर्यंत शिजवून घ्यायची. ही भाजी खायला खूप छान लागते. बाइंडिंग येते, टेक्स्चर येते भाजीला. मी इथे 2 मोठे आलू किसून घेतलेले आहे. भाजीला सगळे एकजीव केलेले आहे. भाजीला कलर खूप छान आलेला आहे आपल्या. इथे आपण शिजेपुरतं पाणी टाकूया. जरी आपल्याला इथं पाणी जास्त दिसत असेल तरी भाजी शिजल्यावर ही भाजी आपली घट्ट होते. जेवढं आपल्या भाजी शिजेपुरतं पाणी लागते तेवढं पाणी टाकून आपण 1 शिटी होईपर्यंत भाजी शिजवून घेऊया. नंतर मी इथे बटर घेऊन छानपैकी पाव क्रिस्पी भाजून घेत आहे. अशा प्रकारे पाव भाजून घेऊया आपण बटर लावून छानपैकी. गरमागरम पाव आणि आपली भाजी, ते पण घरी बनवलेली तर हेल्दी राहतेच आणि खायला पण खूप छान लागते. तर आपले पाव इथं भाजून तयार झालेले आहे आणि भाजी पण आपली तयार झालेली आहे शिजून. 1 शिटीमध्ये आपली भाजी शिजून तयार होते. तर बघा भाजी खूप छान शिजलेली आहे. कलर तर खूपच छान आलेला आहे भाजीला. तर आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. याला आपण छानपैकी मॅश करून घेऊया. मॅश केलं की आपली भाजी छान एकदम एकजीव होऊन जाते, घट्ट होऊन जाते. अशा प्रकारे इथे मॅश करून घेत आहे मी. हे बघा आपली भाजी छानपैकी मॅश झालेली आहे. यामध्ये मी कोथिंबीर टाकून एकदा पुन्हा परतून घेत आहे. तर मग आपलं आता राहिलेच काय, बटर टाकून छानपैकी भाजी आपली सर्व करायला तयार आहे. एकदम झणझणीत आणि सोपी, झटपट आणि खूपच चविष्ट आपली पावभाजी इथे तयार आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.